चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पाहूया या 200 भागाचा हा रंजक प्रवास एका चित्रफितीतून. थुकरटवाडी 2 वर्षांपूर्वी जगाच्याच नकाशावर नसणारं हे गाव आज जगभरातल्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलंय ते कायमचंच. चला हवा येऊ द्या हे 4 शब्द आता आपल्या आनंदाची व्याख्या झालेले आहेत. काय खिळा वरती आलेला तो वसाईला सोड. नाही वसाईला सोड. मला डोंबुलीला सोडशील का? मी तिथंच राहतो. मी पण काय का 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 ते माझ्या पायात आहे असं लिहिलेलं आहे. आता मी जर हिला सोडायला हवं असेल तर तू तुझे पाय माझ्या नाकावर घास. नाकावर पाय एक वाक्य धड बोलून राहिला मगापासून. त्याला काय हौस आहे मोठे मोठे वाक्य द्यायची कळत नाही. जो चांगला बोलतो त्याचे हात बांधून ठेवले. काय कोण रे हा काका? अहो मी सिद्धार्थ तुमचा. माझ्या तोंडाकडे तर बघा. बेटा तेच तोंड तू जाऊन आरशात बघ म्हणजे तूही गमशील. एक मिनिट या दरवाजाला कुलूप काय? तो दरवाजा उघडू नकोस. का? अगं टॉयलेट आहे त्यांचं. कोणतरी गेलं असेल. हे बाबा 3 नंबर खाली कर जल्दी चल जल्दी आ. कितना वेळ काटकारच बैठेगा. हाँ हमको भी जाने का है चल. अरे टॉयलेट नाही येते. खुफिया रूम आहे. फुकिया रूम म्हणजे आतमध्ये तुम्ही दोघं. अरे फुकिया. आता हा कार्यक्रम फक्त कार्यक्रम राहिलेला नाही तर लोकांच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय. तू एक सिरियल करतो म्हणून ते सौभागवती वहिनी ते म्हणजे माझा जावई आहे तर त्याला तुझ्या या सिरियल मध्ये जर तू रोल दिला. एक छोटा फोडो एक मिनिट हे 2 फोटो आणले. हे घे. एवढे आणलेस? वाटर लागतं ना. अरे अभिनंदन. हा तुझा जावई मोगॅम्बो आहे. जावई मोगॅम्बो नाही आहे वैभव मांगोमलो आहे. ठीक आहे. आज तू 2000 रुपयांसाठी माझी लायकी काढतोयस हे मी कधीच विसरणार नाही. चल गा. तुला काय हौस आहे एवढी. त्याची अवकात बघ माझी अवकात बघ. 2000 रुपये कमवत नाही. चल निघून चल. इथलं प्रत्येक कॅरेक्टर आपल्या घरातली व्यक्ती झालीये. कसे आहात हसताय ना असं म्हटलं की महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर आपसूक हास्य उमलतं. नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे. मला माहिती आहे सगळे मजेत आहात आणि मला माहिती आहे सगळे एन्जॉय करताय कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. भोळा भाबडा भाऊ कदम गुपचूप आमच्या घरात शिरतो आणि हास्याचे बॉम्ब फोडतो. पुढचं एक वाक्य शेवटचं. एवढं बोला साधं आता शी इज नो मोर. सोपं आहे सर सोपं. शी इज नो मोर सोपं सर. तुम्ही आधीच द्यायचं ना झालं असतं. ठीक आहे. कॉन्फिडन्स नको ते करून दाखवा. देवा. अँड ऍक्शन. इट्स मॉक. सर मराठीत बोलतो ना मराठीत ते. शी इज नो मोर. हा हे मराठीत बोलतो. हे बाबा मराठीत घे. ती मोर नाहीये. इमोशनल एक्टिंग करके दिखाओ कैसे करोगे आप. मैं नहीं दूंगी.
इमोशनल एक्सप्रेशन कैसे देंगे? बस भाई. ओके, सीन समझ में आ गया आपके सर? या सर. यहाँ पे सीन शुरू होगा. मैं नहीं दूंगी. उसको नहीं बोल रहा. मैं बोला खाली बैठिए. वो सीन होगा उसके. हैप्पी गटारी. डॉक्टर डॉक्टर मला बघा. तुका ताजमहल आहे तुला बघायला. हो डॉक्टर मी जाईन. हो मी पण जाईन ना 5 वाजता. डॉक्टर मी वर जाईन. नाही मला खाली जायचं आहे, ते भाजी वगैरे आणायची ना. अहो डॉक्टर माझ्याकडे बघा. हो मला बघा. काय झालं? माझ्या पोटात दुखतंय. पोटात दुखतंय. एक मिनिट ऐकून घ्या. हे स्किट काय आपल्याला ऑस्कारला पाठवायला नाही. एवढी ऍक्टिंग करू नको. नॉर्मल मध्ये स्वतःचा चित्रपट महोत्सव भरवणारे संतोष जुवेकर या ठिकाणी आलेले आहेत. काय स्वतःचा कुठला भरवला? अरे नागपूरला आम्ही प्रत्यक्ष बघितलं आहे. माय मराठी चित्रपट महोत्सव होता. त्याच्यामध्ये 7 चित्रपटात 6 चित्रपटामध्ये हे होते. 6 मध्ये पैकी 6 मध्ये. हा मग एकात का नाही? चित्रपट महोत्सव पण चालला पाहिजे की नाही. इथं जो आला तो रमला. या वाडीचाच झाला अगदी कायमचा. मग बॉलिवूडचा बादशाह असेल, सलमान असेल, अक्षय किंवा इरफान असेल, मराठमोळी विद्या असेल किंवा इथल्या कॉमेडीनं सैराट झालेले वरुण आणि जॉन असतील. अरे शूटिंग वूटिंग का कुछ माहौल बनाओ यार. हाँ? फिर से बताई दे क्या? अरे यार इधर आओ. ये देखो आजकल के लौंडे बनने आते हैं हीरो. ये देखिए अरे 6 पैक बनाओ. कुछ फैमिली पैक क्यों बना रखा है आपने? क्या बोले आप? मई हीरो आई. भैया थोड़ा नेचुरल एक्टिंग किया करो तो कुछ बन पाओगे ना. ये बंद कर दो जादू टोना. इसे कुछ नहीं होने वाला. थोड़ा ना नेचुरल करो. लाइट वाइट लगाओ यार. नहीं सर लाइट नहीं रहता हमारे गाँव में. वो लोड शेडिंग है ना इसके लिए. अरे भैया फिर तुम फुसका एलईडी लगाओ. देखिए भैया सुन लो, फुसका एलईडी लगाओ. 100% बिजली की बचत होती है. 100% कैसे? चलता ही नहीं.